मित्रांनो एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक झालेला आहे आणि सगळेजण वाट ज्याची बघत होते तेच व्यक्ती बाहेर गेलेला आहे। मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बोलणार आहे की आज व्यक्ती सोनाली म्हणजे बाहेर गेलेली आहे आणि किती जण खुश आहेत आणि किती जण नाराज आहेत सोनाली बाहेर गेल्यामुळे। तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया लगेच। त्याआधी सांगतो मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये तुमचं मत मांडा। चला मग स्टार्टिंग पासून आपण सुरू करूया व्हिडिओला। मित्रांनो हे बरोबर होतं, प्रत्येक वेळेस ना सागर दादा हे प्रभूला टार्गेट करतात आणि प्रत्येक वेळेस सागर दादा म्हणजे टार्गेट म्हणजे त्यांना जोरात बोलणं, आवाज वाढवून बोलणं हे एकदम बरोबर आहे आणि प्रत्येक माणूस हेच बोलत होता। कमेंट सेक्शन सगळीकडे, व्हायरल, इंस्टा सगळीकडे फक्त एवढंच होतं की सागर दादा हे फक्त प्रभूला जोरात बोलतात, दुसऱ्या व्यक्तीला का जोरात बोलत नाहीत। आणि तो टॉपिक आज भाऊच्या डोक्यावर निघालेला आहे। मला तर खूप म्हणजे खूप छान वाटलेला आहे। तुम्हाला कसं वाटलंय कमेंट करून नक्की सांग, कारण की आता यापुढे सागर दादा प्रभूला कधी जोरात बोलणार नाहीत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की आज जे झालं, काय खतरनाक राडा होता यार। आयुष काय डान्स करतो यार, मला तर एक नंबर आवडला आयुषचा। आणि आयुषचा डान्सच नाही तर ऋतिक रोशनचा काय भारी आवाज काढतो, एकदम सेम टू सेम। मजा आली आजच्या एपिसोड मध्ये। तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा। आयुषचा तो डायलॉग सगळ्यात भारी होता आणि खतरनाक होता, एक नंबर। मला तर पर्सनली आवडला, तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा। आता ते डायलॉग सांगतोय, त्यात सगळ्यात पुढे जातो आणि राजा बनतो। एकदम खतरनाक आयुष, असंच खेळ आणि असंच राजा बन, सगळ्यांच्या पुढे जाऊन असंच राजा बन। पब्लिक तुझ्या पाठीमागे आहे, फक्त तू गेम मध्ये हारू नको, हार मानू नको, सगळ्यांशी लढत राहा, भिडत राहा, सगळेजण तुझ्या सपोर्टला आहेत। आणि आज सोनाली बाहेर गेली, तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो? सोनाली म्हणजे गेम खेळत नव्हती आणि सोनालीचा गेम पण नव्हता। ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो एवढंच बोलणार आहे, कारण की ह्या व्हिडिओमध्ये बोलायसारखं काहीच नाही। आज कुठला टास्क झाला नाही, काय झाला नाही। टास्क म्हणजे नॉर्मली होते, जे की प्रभूने सागर दादाला टार्गेट केलं आणि विशालने जे आरपी सरांना केलं, हे सगळे नॉर्मल टास्क होते। आज काय एवढं हार्ड नाही, पण उद्या परत एक ट्विस्ट येणार आहे। ते ट्विस्ट काय आहे ते मी तुम्हाला उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कन्फर्म म्हणजे कन्फर्म। आणि मित्रांनो सोनाली बाहेर गेली, थोडं पण मला दुःख वाटलेलं नाही। तुम्हाला वाटले का ते कमेंट मध्ये नक्की सांगा। तर चला बाय बाय।